नमस्कार, मी डॉक्टर नंदिनी किणीकर बिराजदार, इरावती नेत्रालय, सोलापूर। तुम्हाला डायबिटीस आहे का? डायबिटीसमुळे डोळ्यांवर दुष्परिणाम होऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे का? डायबिटीसमुळे लहान रक्तवाहिन्यांवर वाईट परिणाम होतो। कालांतराने डोळ्याच्या रेटिनावर चरबी रक्ताचे डाग येऊ शकतात। यालाच डायबिटिक रेटिनोपॅथी असे म्हटले जाते। ज्यांची शुगर नेहमीच जास्त असते, ज्यांची शुगर नेहमीच खालीवर होते आणि ज्यांचा डायबिटीस खूप जास्त वर्षांचा आहे, त्यांच्यामध्ये डायबिटिक रेटिनोपॅथीचे प्रमाण खूप जास्त आढळून येते। सुरुवातीला 90% पेशंट्समध्ये कोणताच त्रास जाणवत नाही। तुमची नजर चांगली असली तरी सुद्धा वर्षातून एकदा डोळ्यांच्या डॉक्टरांकडून रेटिनाची तपासणी करून घेणे फारच आवश्यक असते। कालांतराने काही पेशंट्समध्ये नजर अंधुक होते, समोर डोळ्याच्या काळे ठिपके दिसू लागतात, जवळची नजर कमी होते किंवा अचानक नजर कमी होऊ शकते। यापैकी कोणताही त्रास जाणवल्यास तुमच्या डॉक्टरांना दाखवून योग्य तो सल्ला घ्या। या आजारावर लेझर ट्रीटमेंट, इंजेक्शन्स आणि रेटिनल सर्जरीज असे ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत। माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर ग्रेडिंगनुसार तुमचे डॉक्टर तुम्हाला योग्य ती ट्रीटमेंट देतीलच, पण हे सगळे टाळता येऊ शकेल का? तर नक्कीच। तुम्ही नेहमी शुगर कंट्रोल ठेवा, शक्यतो तुमची शुगर फ्लक्च्युएट होऊ देऊ नका। डायबिटीसचे पथ्य पाळा, योग्य तो आहार घ्या, डायबिटीसचे मेडिसिन्स रेग्युलर आणि नियमित घ्या, तसेच ॲडिक्वेट स्लीप आणि डेली एक्सरसाइज करा। वर्षातून एकदा डोळ्याच्या डॉक्टरांकडून रेटिनाची तपासणी नक्की करून घ्या। डायबिटीस झाला आहे म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही, त्याला फक्त शिस्तच आवडते। धन्यवाद।